हे दुसरं आहे मूर्तिकार लक्ष्मी आर्ट म्हणून इकडे. आणि इकडे यावलच्या मोस्टली मूर्त्या बुक राहतात. इकडे समोर मी तुम्हाला घेऊन चालतो. हे गायत्री आर्टच्या एक्झॅक्ट बाजूने हा रोड जातो मध्ये. तर हे लक्ष्मी आर्ट आहे. इथं मागच्या वर्षीचा सुद्धा व्हिडिओ आहे माझा, पण तो देव्यांमधला आहे. आणि इथं गणपतीचं काम चालू आहे. इकडे बॅकग्राऊंड बनत आहे. इकडं रेडी मूर्त्या आहे ज्या मागच्या वर्षीच्या होत्या, आणि तिकडे गणपती आहे. चला दाखवतो. त्यांच्या मूर्त्या आहे. आणि सध्या काम चालू आहे. देव्यांच्या मूर्त्या आहे त्यांच्या, ज्या मागच्या वर्षी कलर झालेले आहे. तिकडं पण आहे. आणि यांना घासाईचं काम चालू आहे. आणि ही एक मूर्ती होती जी आम्ही एक दीड वर्ष अगोदर इथंच बघितली होती. आणि हे आतापर्यंत सुद्धा इथंच आहे. ही बुक आहे धुळ्याला. आणि ही एक मूर्ती आहे 10 फुटाची. आय थिंक याची प्राईस 25,000 आहे आणि तिची 30,000. इकडं पण आहे आणि समोर तिकडं पण आहे. इकडे 15-15, 16-16 फुटाच्या वरच्या मूर्त्या आहे. ॲक्च्युली या मूर्त्यांची साईडच 15 फूट आहे आणि याच्यावरती बॅकग्राऊंड लावल्यावर मग ते मूर्ती 18, 19, 20 तुमच्या ऑर्डरनुसार ती मूर्ती तशी तुम्हाला बनवून दिली जाते. आणि डिबेट आहे, म्हणजे दोघे ठिकाणी मूर्त्याच बघितलं ना, एकदम क्लास आहे. काम चांगलं युद्ध पातळीवर चालू आहे सध्या. त्या मूर्त्या आहे 12-12 फूट, म्हणजे 10 फूट मूर्त्या आहे. आणि त्यांचं बॅकग्राऊंड सगळं ह्या जातील 11 फूट, 11-12 समथिंग. जी प्राईस बी चांगली आहे. जर तुम्ही हे करसाल, निगोशिएट करसाल तर तुम्हाला बजेटमध्ये सुद्धा मिळते. एवढ्या मोठमोठ्याल्या गोडाऊन असतात. आणि मूर्त्या गणपतीच्या किंवा देव्यांचे सीझन येताना तेव्हा जे चालू होतं. म्हणजे विषय असा आहे की वर्षभर हे गोडाऊन पूर्ण खाली असतं आहे, तर काही काम नसतं, काही नसतं. बट जेव्हा 2 ते 3 महिने गणपती देवांचे चालू होताना, तेव्हा यांचे कामं खूप जोरात चालू होतात. आणि माझे 2 फ्रेंड आहे, तर गायत्री आर्ट्समध्ये गेलेले आहे. मी तर बसलेलो आहे. इथून मी निघणार आहे सरळ दुसऱ्या ठिकाणी. एक ठिकाणी म्हणता येते, बघू त्यांची इच्छा असली तर जाऊ. आणि ते निघणार आहे इच्छादेवी मार्गे भुसावल. मी निघणार आहे सावदा मार्गे यावल. असं ते गोडाऊन आहे ना, हे गायत्री आर्ट्सवाल्याचं आहे. ह्या झाडापासून ते या लाईटच्या पोलांपासून ते शेवटपर्यंत इथपर्यंत. आणि हे जे खाली पत्र टाकलेलं आहे हे सुद्धा गोडाऊन आहे. एवढं मोठं हे गायत्री आर्ट्सवाल्याचं गणपतीचं फॅक्टरी आहे. इथं गणपती बनतात. आणि जो आपण बघितला होता रेणुका आर्ट्सचं, तिकडे एक, आणि गायत्री आर्ट्सवाला. आणि असा हा एक हायवे आहे. या हायवेच्या मध्ये गेल्यावरती ते इकडे आहे. असं मला एका जणांनी सांगितलं की तुम्हाला देव्यांच्या मूर्त्या जर बघायच्या असल्या तर तुम्ही रेणुका माता रोडवरती पुढेच एक गोडाऊन आहे. जस्ट रोडवरतीच आहे. आणि मध्ये आल्यावरती मी एक ॲड्रेस सांगतो तुम्हाला शेवटे, तिथं मी आलो. इथं सर्व देव्यांच्या मूर्त्या आहे. हे एक गोडाऊन आहे. आणि हे जेवढं तुम्हाला गोडाऊन दिसतंय ना, हे संपूर्ण देव्यांच्या मूर्त्यांनी भरलेलं आहे. पण त्यांनी वैद्य म्हणून मला सांगितलं आहे, त्या वैद्य म्हणून आहे, त्यांनी या मूर्त्या तयार केलेल्या आहे. आणि यांच्या मूर्त्या जवळजवळ ऑल ओव्हर महाराष्ट्र, बुऱ्हाणपूर आणि तिकडे सर्व भागांमध्ये जातात. हे पूर्ण जे गोडाऊन आहे ना, हे पूर्ण गोडाऊन देव्यांनी भरलेलं आहे. तिकडे शेवटपर्यंत मूर्त्या आहे बघा. इकडे पण मूर्त्या आहे. आणि या मूर्त्या रेडी आहे. ज्या मूर्त्यांवरती पिशवी टाकलेली आहे ना, त्यांची कलरिंग झालेली आहे किंवा त्यांना फुटा बसून आहे म्हणून आहे. हे इकडे सुद्धा देव्यांच्या मूर्त्या बघा. सिरियसली की यांच्याकडे हे वर्षभर एकच काम करता. वर्षभर हे देव्यांच्याच मूर्त्या बनवत असतात. आणि त्या देव्यांच्या मूर्त्यांची वर्किंग इथं चालू असते. जस्ट हे बघा की ह्या ज्या मूर्त्या आहे ते आहे, यांचं काम झालेलं आहे. आणि ह्या देव्यांच्या हिच्यामध्ये ह्या मूर्त्या सेल होतील इकडे. आणि अशाच मूर्त्या तिकडून सुद्धा आहे.
खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अशा मूर्त्या आहे. म्हणजे जसं आपल्याकडे फॅक्टरीज असतात ना, तशा यांच्याकडे मूर्त्यांच्या फॅक्टरीज आहे आणि त्या फॅक्टरीजमधून या मूर्त्या निघत राहतात. बघू शकता इकडे पण आहे आणि जस्ट इकडे पण मूर्त्याच आहे. हे बघा, या संपूर्ण मूर्त्या आहे. असं वाटतंय की कोणीतरी मूर्त्या घडवल्या आणि मूर्त्या घडवल्यानंतर विसरून गेलेलं आहे. एवढ्या मूर्त्या इथं आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये. जस्ट थिंक की आपण इथं आल्यावरती जस्ट मी मूर्त्या बघायला झालो होतो माझ्या फ्रेंडसोबत. जस्ट मी मूर्त्या बघायला आलो होतो आणि इथं आल्यावरती जेव्हा आपण इकडे तिकडे फिरताना तेव्हा आपल्याला एक मूर्त्यांचा अंदाज येऊन जातो आणि क्वालिटीचा सुद्धा अंदाज येतो. एवढं पूर्ण गोडाऊन मूर्त्यांनी भरलेलं आहे. हे पूर्ण मागचं शेवटपर्यंत गोडाऊन भरलेलं आहे. हा रेणुका माता रोड आहे आणि त्याच्या ह्या साईडला आल्यावरती एक दाल मिल आहे, एक कंपनी आहे. इथं समोरून मध्ये आल्यावरती आपण तिकडून आलो होतो त्या रोडने आल्यावरती म्हणजे रेणुका माताचे गायत्रीचं जे गोडाऊन आहे, गायत्री आर्टवाल्याचं जे गोडाऊन आहे त्या रोडने पुढे आल्यावरती इथं मध्ये हे असं एक गोडाऊन आहे. इथं देवांच्या मूर्त्या मिळतील फक्त.